गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज तारीख आहे 13/1/2026 आणि टाइम पण झालेला आहे 9:04 झाले. आज लेट झालाय कारण काल मला निघायला म्हणजे रात्री घरी यायला लेट झालं होतं. तर आता ठीक आहे, आज जरा लेट झालंय, बघू आणि किलोमीटर वगैरे 0 करून घेऊ. आणि आज लेट झालंय आणि मंगळवार पण आहे आणि आज किती अर्निंग होईल बघू आणि कुठं कुठं काय जाणार आहे, काय करणार आहे, सगळं पूर्ण ह्याच व्हिडिओमध्ये दाखवतो. तर चला, फर्स्ट राईड आली की देतो अपडेट. टाइम झाला आहे 11:56 झालेत आणि मी पोचलोय कुठं आता, इमाननगरला. फर्स्ट राईड आपण घेतली होती ओलामध्ये. ती राईड होती रेल्वे स्टेशनची. त्याचे आपल्याला भेटलेत बघा किती, 18 किलोमीटर 345. आणि तिथूनच मला रेल्वे स्टेशनवरून उबरची आली. त्याचे आपल्याला भेटलेत रेल्वे स्टेशनवरून पिंपरीला ती राईड होती 19 किलोमीटरची. त्याचे आपल्याला 345 रुपये भेटलेत. त्याच्यानंतर लगेच मला पिंपरीमधूनच एक राईड आली इमाननगरची आणि त्याचे आपल्याला भेटलेत 21 किलोमीटरचे 340 रुपये. पहिली राईड जो होती ना ते ओलामध्ये होती. त्याच्यानंतर ते 2 राईड झालेत ते उबरमध्ये झालेत आणि सगळे प्राईममध्येच आहे. कारण मी मिनी आणि उबर गो सगळं बंद करून ठेवलं आहे. मी फक्त आज गो प्रायोरिटी आणि प्राईम 2च करणार आहे. जर सेडानमध्ये जर चांगली भेटली राईड तर एक्सेप्ट करणार, नाही तर आपला प्राईममध्येच करणार आहे. जर आली नेक्स्ट राईड तर देतो अपडेट. टाईम झाला आहे बघा 3:04 झालेत आणि मी पोचलो आता बाणेरला. आणि विमाननगरला 1 तास वेट केलो आणि त्याच्यानंतर परत मी कल्याणीनगर साईडला गेलो कारण इमाननगरमधून पडत नव्हती राईड. तर मी इमाननगर साईडला कल्याणीनगर साईडला गेलो. मग तिथून पण 1 तासभर मला थांबावं लागलं आणि तिथून मग 2 वाजता मला राईड पडली बाणेरची. याचे आपल्या 17 किलोमीटरचे आपल्याला भेटले 308 रुपये बघा. तर आता 3 वाजलेले आहेत. आता बघू इथून कुठली राईड येते, आली की देतो अपडेट. टाइम झालाय बघा 4:16 झालेत आणि मी अजून परत एक राईड आणले. पण ह्या राईड काहीच पुरवली नाही मला. 12 किलोमीटर होतं पण टाइम एवढं लागून गेला बघा. 39 मिनिटं दाखवते पण 50-55 मिनिटं लागून गेलाय. आणि 12.5 किलोमीटरला किती दिले, 224 रुपये. कस्टमर पण बोलतोय की एवढं कमी कसं काय झाले. ही पण प्राईम मध्ये राईड होती बरं का उबरची. मी बघितली नाही, अचानक लय वेळ झाला थांबलो होतो मी ह्याच्यात कुठे बाणेरमध्ये. त्याच्यामुळं मी म्हटलं इथून आधी निघू म्हणून मी एक्सेप्ट केली. तर ते 12.5 किलोमीटरची निघाली आणि कस्टमर पण मला बोलतोय की एवढं रेट कमी कसं काय लागला. तर आता त्याला काय बोलू मी समोरून. तर ठीक आहे, आता इथं आलेलो आहे, वाजते पण एवढं रेट कमी वाजायला लागले की एक्सेप्ट करायला नकोच वाटायला लागले राईड. आणि आज धंदा पण कमी वाटतं आणि रोडवर एवढं ट्रॅफिक आहे ना. आज नगरपालिकाचा प्रचार करायचा लास्ट दिवस आहे वाटतं आज, म्हणून सगळे जे पॉलिटिक्स लोक आहेत सगळे रोडवर आहे आज. आणि जिथं जातो तिथं सिग्नलवरती ते 5-5 मिनिटं 10-10 मिनिटं थांबून टाकायला लागलेत गाड्या. तर ठीक आहे, तर आता बघू नेक्स्ट राईड आली की देतो अपडेट. टाइम झालाय बघा 6:53 झालेत आणि मी पोचलोय कुठं आता, बालाजीनगर, कात्रजच्या अलीकडे बिबेवाडीला. आणि मी लास्ट अपडेट दिलं होतं तुम्हाला, मी संगमवाडीला होतो. तिथून एक राईड आली होती मला इमाननगरची. तर त्यांच्याकडं बॉक्स होते कशाचे, ते कार्टन बॉक्स होते. तर मी म्हटलं कार्टन बॉक्स जात नाही म्हटलं गाडीत, तुम्ही पोर्टर करून घ्या. तर त्यांनी कॅन्सल केली. त्याचे आपल्याला 20 रुपये भेटलेत. आणि त्याच्यानंतर 1 तासभर थांबल्याच्यानंतर मला एक भोसरीची राईड पडली होती MIDC. त्याचे आपल्याला बघा 15 किलोमीटरला 291 रुपये भेटले. सिडानमध्ये होती, 37 मिनिटं टाईम लागलाय. तिथूनच मला लगेचच पडली बालाजीनगर. ही राईड होती 20 किलोमीटरची. ह्याचे आपल्याला भेटलेत 386 रुपये. सेडानमध्येच होती, प्राईममध्ये काय पडत नव्हती. त्याच्यामुळे रेट पण थोडा चांगला दाखवत होता. त्याच्यामुळे मी एक्सेप्ट करून आलो आहे. आता इथं ड्रॉप झालं आहे. आता इथून तर एक पण अजून वाजली नाही आहे, बघूया वाजली तर अपडेट देतो.
मला आता एक बुकिंग आली आहे भोसरी MIDCची आहे. आता ह्याला 3.5 किलोमीटर पिकअप करायला जायचं आहे. पण काय आता 2.5 किलोमीटर राहिलेलं आहे. पण हे काय फोन पण उचलत नाही आहे आणि कॉल केला तर मेसेज केला तरी पण त्याचं काय रिप्लाय देत नाही आहे. माझ्या अंदाजाने एक्सेप्ट आपलं पिकअप होईल का नाही माहीत नाही. बघू आता घरच्या साईडची आहे त्याच्यामुळं मी घेतलेलं आहे. तर बघूया तिथंपर्यंत जाऊ. जर भेटली तर ठीक आहे, नाहीतर बघू नंतर. मित्रांनो टाइम झालाय बघा, 8:41 झालेत. मी पोहोचलो भोसरीला आणि जे राईड होती 3.5 किलोमीटर पिकअप होता त्याचा पिकअप केला आणि ड्रॉप पण झालेला आहे. आणि त्याचे आपल्याला 20 किलोमीटरचे 397 रुपये दिले. 3.5 किलोमीटर पिकअपला गेलो होतो मी. आणि आजची टोटल अर्निंग दाखवतो तुम्हाला. 743 रुपये ओलामध्ये झाले. 743 ओला प्लस उबरमध्ये दाखवतो. ₹1916 उबरमध्ये झालेत. 1916 उबर टोटल झाले 2659 रुपये. ह्याच्यातनं ओलाचा पास 67 रुपये. आज उबरचा पास घेतला नाही आहे कारण आज 7 वाजेपर्यंत पास होता. तर तेवढ्यातच त्याच्यानंतर पास ॲक्टिवेट केला नाही आहे. तर एवढी अर्निंग झाली आपली 2600 रुपये. आणि ह्याच्यात CNG गेला असणार आहे. आणि माझी किलोमीटर झाली बघा, गाडीची किती झाली, 165 किलोमीटर झालेली आहे. आणि ह्याच्यातनं 600 रुपये मायनस करू आपण. 600 वगैरे गेला असणार, अजून 2 पॉईंट आहेत. 600 गेला असणार आहे. 600 म्हणजे 1992 रुपये आपला बॅलन्स राहिलेला आहे आजचा. तर आज मी ॲक्च्युली 9 वाजता चालू केलं होतं. 9च्या नंतर दुपारी काम स्लो होतं आणि रेट पण खूप लो होता. त्याच्यामुळं मी जे चांगली राईड होती, रेट चांगलं होतं, त्याच राईड घेतलेत. आणि आज मंगळवार होता आणि काम पण स्लो होता. तर आजची अर्निंग बऱ्यापैकी झाली, एवढं पण कमी झालेलं नाही आहे. तर चला उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटू. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटू. गुड नाईट मित्रांनो.